तर आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर. नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये आज तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी काय बनवणार आहे, माझ्या मुलाची आज त्याची इच्छा आहे की आज मम्मी तू काय बनवणार. तर मी आज त्याच्यासाठी बनवणार आहे मस्तपैकी पापलेट मच्छी फ्राय. तर मी मच्छी घेतलेली आहे. आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य पण पाहून घेऊ आज आपल्याला काय लागतंय. तर ही मी पापलेट मच्छी घेतलेली आहे. त्यानंतर लिंबू, 8-9 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर हे रवा, छोटा रवा आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर. यामध्ये मसाले आहेत आपले. त्यानंतर हळद, आलं लसूण पेस्ट आणि हे ओलं नारळ आहे. त्यानंतर ही कोथिंबीर. तर आता हे आपण मासे स्वच्छ धुवून घ्यायचे. हे पहा, या पद्धतीने सर्व व्यवस्थित दोन्ही पण मासे आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे अगोदर. तर आता आपण यावर लिंबू, एवढ्यासाठी आपल्याला अर्ध लिंबू पाहिजे. लिंबाचा रस असा दोन्ही साईडने व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाले, हळद, हे सर्व मसाले येतं. हे मसाले आपण आलं लसूण पेस्ट, यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर, हळद आणि हे पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व असं या पद्धतीने यावर लावून घ्यायचं आहे. आणि याला 5 मिनटं असंच मॅरिनेट होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण यामध्ये जे आपण खोबरं आणि पुदिना वाटून घेतलेलं आहे तर त्याचं थोडंसं फ्राय करून घेणार आहोत तेलात, तव्यावर. तर हे थोडंसं फुल गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ओल्या नारळाचं आहे थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेलं. हे यावर असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं हलकासा कलर चेंज झाला याचा. आणि आता हे काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड करून घ्यायचं याला. तर आता हे जे आपण मिश्रण बनवलं होतं हे असं आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे पण असं आवडतं आमच्या घरी म्हणून मी ते टाकते फ्रायमध्ये. हे पहा, तर असं भरून घ्यायचं आहे माशाच्या आतमध्ये. असं सर्व असं भरून घ्यायचं. तळून घेणार आहोत. तर मी हा छोट्या साईजमध्ये म्हणजे छोटा रवा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. हे कशासाठी तर आपल्याला याच्यावर हे करून घ्यायचं. आता आपण इकडं तोपर्यंत तेल ठेवूया थोडंसं गॅसवर गरम करायला. आणि हे जे आपले पॉपलेट फ्राय तो या पद्धतीने, हे पहा, या पद्धतीने असा व्यवस्थित यामध्ये बुडवून घ्यायचा. म्हणजे त्याला सर्व असा रवा हे झाला पाहिजे. असा. तर आता आपण तळण्यासाठी तेल पण गरम झाले. तर हे पहा, असं आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपलं पापलेट फ्राय हे
अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर, हे आपलं खाण्यासाठी तयार. तर आजची आपली पॉपलेट फ्राय रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.